प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये भारताला जम्बूद्वीप असे संबोधिले आहे. असे काय माहिती आहे का तुम्हाला? तर प्राचीन काळामध्ये जांभुळीचे एवढे मोठ्या प्रमाणावर वृक्ष या भारत भूमीवर होते की त्याचा अक्षरशः पूर्ण रसाची नदी वाहत होती. तर ते वृक्ष म्हणजे जांभूळ वृक्ष आणि याचे शास्त्रीय नाव सायझियम क्युमिनी असे आहे. प्राचीन भारतामध्ये या वृक्षाकडे फक्त एक सामान्य वृक्ष म्हणून बघितलं जात नव्हतं, तर याच्याकडे एक संपूर्ण नैसर्गिक औषधालय म्हणून बघितलं जात होतं. भारतातील राजवैद्य विविध गुप्त औषधांमध्ये याच्या प्रत्येक भागाचा उपयोग करत होते. गावामध्ये आजही लोक सांगतात की या झाडाच्या सावलीमध्ये आपण बसल्यानंतर आपलं मन पूर्णपणे शांत होतं, जणू की निसर्ग स्वतःच उपचार करत आहे. या झाडाचं पान, फळ, फूल, साल सर्वच एवढं उपयोगी आहे की या झाडामध्ये पूर्ण एक औषधशास्त्र दडलेलं आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे हे झाड आज हळूहळू कमी होत चाललंय. ज्याने आपल्या पिढ्यानपिढ्या वाचवल्या, आज तेच झाड आपण विसरत चाललो. जर आपण आज या झाडाला वाचवलं नाही तर आपण आपला प्राचीन ज्ञान सर्व हरवून टाकू. तर अशा आणखी रहस्यमय वृक्षांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की समोरील वृक्ष आपण कोणते घेतले पाहिजे.